धावा पूर्ण करण्यासाठी. सतीश जाधव स्थानिक क्रिकेटमध्ये नाना या नावाने ओळखला जाणारा खेळाडू या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी केली आहे. फक्त एक धाव खर्च करत 2 मोठे मासे गळाला लावले. सलामीचे दोन्ही फलंदाज या गोलंदाजाने तंबूत परतवले. यावेळेस कट केलाय. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. गोलंदाज आणि फलंदाज दोघही एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखतात आणि त्याच दिशेने फटका खेळला गेला. दोघही खेळाडूंचं हे होम ग्राउंड. निलेश गवई तसेच नाना एकमेकांविरुद्ध मात्र येथे खेळताना दिसत आहे. शाहरुखच्या बॅट मधून जोरदार फटका दिसलाय, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या दिशेने हा खेळण्यात आलेला फटका होता. यावर एकच धाव मिळेल. षटक संपतंय. एक यशस्वी षटक नानाच्या माध्यमातून करण्यात आलं. या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च करत 2 मोठे बळी मिळवले आणि जी धाव संख्या वेगाने वाढत होती. जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव नक्कीच मिळेल. कैसर पठाण यांच्या वतीने या षटकामध्ये जितके षटकार लगावले जातील तितक्या षटकारासाठी फलंदाजांना 100 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि बघा, ज्या वेळेस फलंदाजांसाठी पारितोषिक आले ते पारितोषिक घेण्याआधीच फलंदाज तंबूत परतताय. काय होतंय, फलंदाजांसाठी येथे पारितोषिके लावली जात आहेत, परंतु ते पारितोषिके येण्याआधीच फलंदाज वापस येत आहेत. बघायचंय गोपीची जागा घेण्यासाठी कुठला फलंदाज जातोय. या दरम्यान कौतुक करावं लागेल ते गोलंदाज सतीश जाधव उर्फ नाना. काय कमालीची गोलंदाजी केली. नानाने मात्र या स्पर्धेमध्ये कमालीचं प्रदर्शन केलंय. यावेळेस गोलंदाजीमध्ये जे प्रदर्शन करतोय त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक नानाच्या नावावर आहे. आणि काय कमालीची गोलंदाजी या सामन्यामध्ये केली. आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च केल्या आणि 3 गडी बाद केले. दुसरं षटक नानाचं प्रगती पथावर आहे. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढून एक धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू अंगावर आदळला. लेग बाईटच्या स्वरूपात आलेली अतिरिक्त धाव. नानाची गोलंदाजी येथे मात्र खेळायला अवघड झाली आहे. यादव 11चा कुठलाही फलंदाज नानाच्या गोलंदाजीचं उत्तर यावेळेस देऊ शकला नाहीये. कमालीची गोलंदाजी. आपल्या होम ग्राउंडचा पूर्णपणे फायदा घेताना येथे नाना दिसून येतोय. यावेळेस चांगला फटका केला गेलाय. शाहरुख हा एक लढवय्या खेळाडू आहे.
जाऊन पोहोचली आहे 4 गडी बाद 60. 5वं षटक प्रगती पदावर आहे. आणि या वेळेस नानाने कमबॅक केलंय. शाहरुखला मात्र परतावं लागेल. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या नानाच्या या गोलंदाजीसाठी. कमालीची गोलंदाजी बघा. 5वं षटक प्रगती पदावर आहे आणि या दरम्यान नानाचे 4 बळी झाले. शेवटचा चेंडू असेल. नानाच्या स्पेलचा हा शेवटचा चेंडू. बघायचा शेवटच्या चेंडूवर अजून बळी मिळवता येतो काय, की नव्याने आलेला फलंदाज शकील पटेल हा चेंडू खेळण्यात यशस्वी ठरतो. डावखुरा फलंदाज. या दरम्यान मात्र गती वाढवण्याच्या नादामध्ये स्वैर चेंडू करून बसलाय. पुन्हा एकदा फलंदाजासाठी बक्षीस आलंय. शकीलने जर 3 चेंडूंमध्ये 3 षटकार मारले तर करण कोळी यांच्याकडून 1100 रुपयाचं बक्षीस आहे. आणि पुन्हा तेच घडलंय. पारितोषिक घोषित झाल्यानंतर बळी गमावलाय आणि या दरम्यान मात्र नानाचं पंचम पूर्ण झालंय. 8 षटकांच्या सामन्यामध्ये 5 बळी घेणं सोपी करण्यात आली आहे. 2 षटकांमध्ये फक्त 9 धावा खर्च करत 5 बळी. नाना काय गोलंदाजी करतोय. एक वेळेस हवी असलेला जाधव 11चा संघ अर्धा संघ नानाने एकट्याने तंबूत परतवलाय. आग ओकणारी गोलंदाजी नानाच्या माध्यमातून झाली आहे. सहा गडी बाद 61 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. ज्या पद्धतीने नाना गोलंदाजी करत होता त्या पद्धतीने आता मात्र बघावं लागेल तो दुसरा एक बळी कुठल्या गोलंदाजाने मिळवलाय.